मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन वाढत आहे का कमी झालं? आणि हे जाणून घेण्यासाठी आपण घटक किंमत व बाजार किंमत यामधला जो योग्य इंडिकेटर आहे त्याचा अभ्यास केला. तो इंडिकेटर म्हणजे घटक किंमत म्हणजेच फॅक्टर कॉस्ट प्राईस. कारण GDP ॲट मार्केट प्राईस ही कर वाढण्याच्या कारणामुळे सुद्धा वाढू शकते आणि भारतामध्ये GDPला GDP ॲट फॅक्टर कॉस्टवर मोजलं जायचं. पण 2015 पासून GDPला बाजार किमतीवर मोजलं जाऊ लागलेलं आहे. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. GDP मोजण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचं काय कारण होतं? तर हा बदल यासाठी केला गेला कारण आपल्या देशाच्या GDP गणनेला जागतिक पद्धतीशी इनलाईन करायचं होतं. कारण जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थेचे GDP आहेत ते बाजार किमतीवर गणले जातात. जर आपण आपल्या GDPला बाजार किमतीवर मोजणार असू तर आपण आपल्या GDPच्या वाढीला बाकीच्या विकसित देशांसोबत प्रभावीपणे तुलना करू शकतो. खरं तर 2008मध्येच संयुक्त राष्ट्राच्या राष्ट्रीय खात्याच्या एका विभागाने भारताला आपला GDP हा बाजार किमतीवर मोजण्याचा सल्ला दिला होता. हे होतं ते कारण ज्यामुळे 2015 नंतर आपण GDP हा बाजार किमतीवर मोजण्यास सुरुवात केली. तर आत्ता आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. जसं आपण बोललो होतो की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन वाढत आहे का नाही यासाठी घटक किंमत म्हणजे फॅक्टर कॉस्ट प्राईस हा बेटर इंडिकेटर आहे. पण या गोष्टींचा असा अर्थ मुळीच नाही की घटक किंमत फक्त तेव्हाच वाढेल जेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन वाढेल. आणि ही गोष्ट चुकीची असण्याचं कारण म्हणजे महागाई, इन्फ्लेशन. तर चला बघूया की महागाईचा म्हणजे इन्फ्लेशनचा घटक किमतीवर परिणाम होऊन आपल्याला वाढलेली GDP कशी मिळते. मानून चला की 2020मध्ये लॅपटॉपची किंमत होती 10,000 रुपये आणि या पूर्ण वर्षभरात एकच लॅपटॉप तयार झाला. यानंतर 2021 व 2022मध्ये पण एकच लॅपटॉप बनवण्यात आला. मानून चला या वर्षामध्ये महागाईची किंमत होती 10%. म्हणजे प्रत्येक वर्षी गोष्टी ह्या 10%नी महाग होतील. तर या हिशोबाने 2021मध्ये लॅपटॉपची जी घटक किंमत होईल ती 11,000 रुपये आणि 2022मध्ये लॅपटॉपची घटक किंमत होईल 12,100 रुपये. तर आपण बघू शकतो की 2020मध्ये GDP असेल 10,000 रुपये, 2021मध्ये GDP असेल 11,000 रुपये, त्याचप्रमाणे 2022मध्ये 12,100 रुपये. या उदाहरणामध्ये आपण बघितलं की या तिन्ही वर्षांच्या GDPमध्ये वाढ होत आहे, पण वस्तू आणि सेवांमध्ये कोणतीच वाढ झालेली दिसत नाही. 2021 वर्षाचा GDP आपण बघितला जो की वाढलेला GDP आहे. याचप्रमाणे 2022मध्ये सुद्धा GDPची किंमत वाढलेली आहे. याचा अर्थ म्हणजे GDPमध्ये आधीपासूनच महागाई समाविष्ट आहे. यामुळे आपल्या GDPमध्ये महागाई आधीपासून समाविष्ट असेल तर त्या GDPला नॉमिनल GDP म्हटलं जातं. आणि नॉमिनल GDP हा त्या आर्थिक वर्षांच्या सर्व प्रोडक्टच्या चालू किमती आणि क्वांटिटीसोबत मल्टिप्लाय करून काढला जातो. जर आपण नॉमिनल GDPमधून महागाईला काढून टाकलं तर ते होईल रिअल GDP. पण प्रश्न असा आहे की महागाई कशी मोजली जाते आणि रिअल GDP काढण्याची नेमकी पद्धत कोणती? तर याला समजून घेण्यासाठी आपल्याला परत आपल्या उदाहरणाकडे जावं लागेल. आपण इकडे बघू शकतो की आर्थिक वर्ष 2023 म्हणजे 2022 पासून ते 2023 पर्यंतचा कालावधी. यामध्ये लॅपटॉपची जी घटक किंमत होती ती होती 12,100 रुपये. आर्थिक वर्ष 2022मध्ये लॅपटॉपची जी घटक किंमत होती ती होती 11,000 रुपये आणि आर्थिक वर्ष 2021मध्ये लॅपटॉपची जी घटक किंमत होती ती होती 10,000 रुपये. तर आपण आर्थिक वर्ष 2023मधून महागाईला वजा करू तेव्हा आपल्याला आपल्या लॅपटॉपची जी किंमत मिळते ती असेल आर्थिक वर्ष 2022ची किंमत, ती म्हणजे 11,000 रुपये. आणि आर्थिक वर्ष 2022मधून महागाई वजा करू तेव्हा आपल्या लॅपटॉपची जी किंमत मिळेल ती असेल आर्थिक वर्ष 2021ची किंमत, ती म्हणजे 10,000 रुपये. तर प्रश्न पडतो की किती वर्षाची महागाई वजा करावी म्हणजे आपल्याला रिअल GDP मिळेल? तर प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये एक आधारभूत वर्ष असतं आणि आपल्याला आपल्या GDPमधून त्या महागाईला त्या आधारभूत वर्षापर्यंत कमी करायचं असतं. भारताच्या GDPचे जे आधारभूत वर्ष आहे ते आहे आर्थिक वर्ष 2012. आपण आर्थिक वर्ष 2023मध्ये आहोत आणि आपण या आर्थिक वर्षामध्ये तयार झालेल्या वस्तू व सेवांना त्यांच्या बाजार किमतीवर मोजत आहे. तर याच्यामुळे आपल्याला जी किंमत मिळेल ती असेल नॉमिनल GDP. कारण आपल्या उदाहरणामध्ये फक्त एक लॅपटॉप तयार झालेला आहे. तर या पूर्ण आर्थिक वर्षाचा नॉमिनल GDP झाला 12,100 रुपये. पण आपण जर आपल्या देशाचा रिअल GDP मोजणार असू तर आपल्याला या नॉमिनल GDPमधून आर्थिक वर्ष 2022 पासून जी महागाई वाढली ती वजा करावी लागेल. ही महागाई आपण GDP डिफ्लेटरचा वापर करून कमी करू शकतो. आता उदाहरणावरून हे समजावून घेऊया. समजा आता GDP डिफ्लेटरची किंमत आहे 10. तर रिअल GDP मोजण्याचे सूत्र तुम्हाला माहिती आहे.
रिअल जी डी पी इज इक्वल्स टू नॉमिनल जी डी पी अपॉन जी डी पी डिफ्लेटर, म्हणजे 12,100 रुपये भागिले 10. तर याची किंमत आली 1,210 रुपये. याचा अर्थ रिअल जी डी पी झाला 1,210 रुपये. तर तुम्ही बघितला की कशाप्रकारे जी डी पी डिफ्लेटर हा नॉमिनल जी डी पीची हवा काढतो. आतापर्यंतच्या चर्चेमधून आपण हे जाणून घेतलं की जी डी पी 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे रिअल जी डी पी आणि दुसरा नॉमिनल जी डी पी. रिअल जी डी पीलाच आपण स्थिर किंमत या नावाने सुद्धा ओळखतो, कारण आपण इकडे महागाईला कमी करतो, म्हणजेच किमती स्थिर करतो. आणि आपण हेही बघितलं की नॉमिनल जी डी पीला आपण घटक किंमत आणि बाजार किंमत या दोन्हींचा वापर करून मोजू शकतो. आणि याच प्रकारे रिअल जी डी पीसुद्धा घटक किंमत आणि बाजार किंमत या दोन्हींचा वापर करून मोजला जाऊ शकतो. याचा अर्थ असा झाला की जी डी पीला 4 प्रकारे मोजलं जाऊ शकतं. तर आपल्या देशामध्ये जी डी पीला नॉमिनल जी डी पी ॲट मार्केट प्राईस या पद्धतीने मोजले जाते. बाजार किमतीवरच का मोजलं जातं याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेतलं. पण आता तुम्ही कमेंट करून सांगा की आपल्या देशात जी डी पीला नॉमिनल जी डी पीवर का मोजलं जातं, आपण आपल्या जी डी पीला रिअल जी डी पीवर का मोजत नाही. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. तोपर्यंत तुम्ही मला याचं उत्तर द्या. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. अशाच अर्थशास्त्रीय संकल्पनांना जाणून घेण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.